नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यात पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 25, 26 आणि 27 मे रोजी बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सून देखील लवकरच येत आहे. 5 जूनला गोव्यात, 6 जूनला कोकण किनारपट्टी आणि 7 जूनला मध्य महाराष्ट्रात दाखल होत आहे. 11 ते 12 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये मान्सून व्यापणार आहे. तर मित्रांनो, आपण पुढील 3 दिवसामध्ये आपण बघणार आहोत कोणत्या भागामध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला. कोकण किनारपट्टीला जर पुढील 3 दिवसामध्ये बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर हा जो काही परिसर आहे सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रामघाट, चांदगड, आंबोली, कुडाळ, महापण, मालवण या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वायगणी, पॉईप, कासल, दिघराला, पदगाव, कणकवली, पोंडा, कुणकेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वडापेठ, पोरंगड, लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 25, 26, 27 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. सिंधुदुर्गपेक्षा थोडा जोर कमी आहे रत्नागिरीकडे. तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलक्या मध्यम सरी, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. माखजन, कोयना, पाटणकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. वादळी वारे जास्त राहतील. तसे हा जो काही परिसर आहे गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. प्रतापगड आणि आसपासच्या परिसरामध्ये घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मांडणगड, केलसी तसेच हा जो काही परिसर आहे महाड, गोरेगाव, श्रीवर्धन सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 25, 26, 27 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा, शिरगाव, सुधागड, रोहा, नागोठाणा, रेवदंडा, काशीद सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून वादळी वारे आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी कुसर, कर्जत मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. उरण, पनवेल, नेरळ, नवी मुंबई, वरळी, कुळेवाडा मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईकडे पुढील 3 दिवसात बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, निंजेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बदलापूर, मुरबाड, शिवाले तसेच खडावली या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे. वसई, विरार, उंबरपाडा, पिलीव, शहापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. सफाले, गोदमल, वाडा, परळी तसेच मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि मित्रांनो, इकडे नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर इगतपुरी, मुंडेगाव, वाडीवार ते त्र्यंबक, मोखाडा, खोडाला हा जो काही परिसर आहे, सावर्डा, खर्डी, वशाला, आंबेवाडी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. सिन्नरच्या भागामध्ये बघितलं तर सिन्नर, टुबेर, तिरडे, पांडुर्ली, देवळाली, नागपूर, माळसापुरे, निमगाव, सिन्नर, वावी, नांदूर, शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील. तसेच हा जो काही परिसर आहे निफाड, लासलगाव, पाटोदा, ओझर, जोपूल मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. सटाणा, मालेगाव हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, कळवण, चांदवड, दुधांबे हलक्या मध्यम सरी. मालेगाव, मनमाड या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे मनमाडकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. येवलाकडे देखील हलक्या मध्यम सरी. अहिल्यानगरकडे जर बघितलं उत्तर परिसरामध्ये तर कोपरगाव, शिर्डी, जवळकी, फुलतांबा, केलवड हलक्या मध्यम सरींची शक्यता. जोर थोडा कमी आहे नाशिकच्या तुलनेमध्ये. या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 25, 26 आणि 27 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. श्रीरामपूर, टाकळीबाण हलक्या सरी भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोर थोडा जास्त या ठिकाणी राहील. आश्वी, संगमनेर मध्यम स्वरूपाचा. अकोला तालुक्याकडे मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अहिल्यानगरमध्ये बघायला मिळू शकतोय. देवळाली, प्रवारा, राहुरी, वांभोरी, धनगरवाडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर जास्त आहे. घारगाव, मांडवे, टाकळी, डोंकेश्वर, आले आणि भोर, अळकोटी, पारनेर या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. काढा, राळेगाव, श्रीगोंदा, कर्जत या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 25, 26, 27 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते.
पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी जुन्नूर, नारायणगाव, मनसर, वाडा हा जो काही परिसर आहे, खेड, पावल, कवठे, मलठण, भांबर्डे, शिक्रापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. कासमात, शिंदे, चाकण, आळंदी, पुनावली, सुसगाव, वाघोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे, लोणी, काळभोर, दायरी, सोनापूर, शिवापूर, वेल्हे, केटवले तसेच हा जो काही परिसर आहे, सासवड, जेजुरी मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर साताराकडे जर बघितलं, सातारा, मेदा, वसोतपोट, सौराट, श्रीशिंगे, अरळ, अवर्डे हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कोरेगाव, हेमतपूर तसेच अनुधा, वडूज, कठाव, निधाल, मोल, आद्राकी, नांदल, फलटण, लाठे, बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. आणि सोलापूरमध्ये हा जो काही परिसर आहे, करमाळा, इंदापूर हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे या ठिकाणी. हलक्या सरी क्लोज, पिलीव, पंढरपूर, माहवळी, चलगाव, सोलापूर हलक्या सरी. जोर जास्त आहे सोलापूर आणि अक्कलकोटचा हा जो काही परिसर आहे, सोलापूर, वेलसंग, अक्कलकोट, सलगर, वागदरी, अलूर, मुस्ती, नलदुर्ग, होर्टी या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. सांगोले, जत, संख मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. मंगळवेढाकडे देखील या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. मंगळवेढा, मारवाडी तसंच खर्डी, सांगोली आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि सांगलीकडे जर बघितलं, सांगलीच्या उत्तर परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. सांगली, मालगाव, देसिंग, कोची, नागज मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कानापूर, विटा, रामपूर, पलूस, तासगाव, आष्टा मध्यम सरींची शक्यता आहे. शिरोळ, इचलकरंजी, शिरागुप्पी, कुडाची, अथनी, रायबग या परिसरामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. कोल्हापूरमध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसात, तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ, इस्पुर्ली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. तर गगनबावडा, राधानगरी मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 25, 26, 27 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी. आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. मराठवाड्याकडे जर बघितलं, तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल, काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. पावसाचा जोर थोडा कमी आहे पुढील 3 दिवसामध्ये. मात्र या ठिकाणी देखील पावसाचा जोर जबरदस्त वाढणार आहे. तर मित्रांनो, आपण पुढील 3 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगर तसंच धरण क्षेत्राकडे. मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या गावामध्ये आहे आम्हाला अवश्य कळवा. आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल तर, जालना जिल्ह्यामध्ये असाल तर जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते देखील आम्हाला कळवा. म्हणजे तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सविस्तर सांगू. जालना जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोर कमीच आहे. तर बीड जिल्ह्याकडे जर बघितलं, गेवराई, माजलगाव, बीड हलक्या सरींची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये. धाराशिवकडे जर बघितलं, तर धाराशिवकडे मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडच्या तुलनेमध्ये जोर जास्त आहे. कळंब, मासा, तारखेडबूम हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जोर जास्त आहे. येडशी, पेठ, खामगाव, बेलीम, धाराशिव, तुळजापूर या परिसरामध्ये. आणि मित्रांनो, लातूरच्या दक्षिणेला देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाळ, उदगीर या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे. अहमदपूर, बर्डापूरकडे हलक्या मध्यम सरी, परभणीकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी बघायला मिळू शकते. मात्र जोरदार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी या परिसरामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड हलक्या सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, हलक्या सरी, काही ठिकाणी वातावरण कोरडेच आहे. तर मित्रांनो, आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसामध्ये. नागपूर, भंडारा, गोंदिया पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतो. शक्यता कमीच आहे. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. गडचिरोलीकडे पावसाची शक्यता कमी आहे. चंद्रपूरकडे फार काही नाही. यवतमाळ, वर्धा या ठिकाणी हलक्या सरी, तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. अमरावती, अकोलाकडे देखील पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिममध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. बुलढाणामध्ये मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकते. बुलढाणा, मोटाला, खामगाव, चिखली, मोहरा, मलकापूर, जळगाव, जामोद या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी भाग बदलत काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. जळगाव जिल्ह्याकडे हलक्या सरी, धुळे जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा जास्त राहील. हलक्या तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस. धुळे, साक्री तालुक्याकडे
तर चिमठाणे, शिरपूर, दोंडाईचा ढगाळ वातावरण राहील. नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक भागामध्ये उंचावलीचा खेळ राहील. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे, मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील 3 दिवसांमध्ये, म्हणजेच 25, 26 आणि 27 मे रोजी. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये राहता हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमचा विभागाचा हवामान अंदाज सविस्तर सांगू. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.